आज नागपुरात सकल ओबीसी समाजाचा महामोर्चा आहे आणि यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत डॉक्टर बबनराव तायवाडे सर. काय सांगाल, ओबीसीचा मोर्चा होत आहे 2 सप्टेंबरला निघालेला GR ला रद्द करण्यासाठी. काय वाटतं, या मोर्चाकडे कशा पद्धतीने पाहता? नाही, मी आहे बघा. आपण जर घटनाक्रम विचारात घेतला तर जेव्हा मराठा समाजाचे आंदोलक यांनी मुंबईकडे कूच केली आणि त्यांच्या मागण्या होत्या की मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, सर्व मराठे हे कुणबी आहेत अशा प्रकारे जाहीर करावं, तेव्हा त्यांच्या या मागणीला पूर्ण महाराष्ट्रामध्ये विरोध किंवा प्रतिकार हा फक्त राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केला आणि आम्ही जाहीरपणे विरोध करून नागपूरला साखळी उपोषण सुरू करून त्याच्या माध्यमातून कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देण्यात येऊ नये या मागणी आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरू केलं. 2 तारखेला सरकारने एक शासन निर्णय त्यांच्या हातामध्ये दिला. ते समाधानी झाले, त्यांनी त्यांचं आंदोलन मागे घेतलं. आम्ही त्या GRचं वाचन केलं. त्याच्यामध्ये जे संदर्भ दिलेले आहे 2000चा अधिनियम आहे, 2012चे नियम आहे, त्याला पकडून GR वाचला आणि आम्ही या निष्कर्षावरती आलो की या GR मुळे आपल्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही. 4 तारखेला सरकारचे प्रतिनिधी आमच्यासोबत चर्चेला आले. आमची चांगली समाधानपूर्वक चर्चा झाली आणि आमच्या सर्व मागण्या मान्य करायचं त्यांनी आश्वासित केलं. मग आम्ही आमचं उपोषण मागे घेतलं. त्याच्यानंतर सरकारने आम्हाला चर्चेला बोलवलं. त्या चर्चेमध्ये सुद्धा त्यांनी मागण्या मान्य केल्याचं हे झालं. आणि मग त्याच्यानंतर तोपर्यंत कोणत्या संघटना होत्या विरोध करायला? तोपर्यंत एकही संघटना या महाराष्ट्राची रस्त्यावर उतरली नव्हती आणि मराठांच्या आंदोलकांच्या मागणीला विरोध केला नव्हता. GR निघाल्यानंतर मग सर्व जेवढे काही नेते आहेत ते एकच त्यांचं म्हणणं होतं, ओबीसीचं आरक्षण संपलं, ओबीसीचं आरक्षण संपलं, ओबीसीचं आरक्षण संपलं. त्या मताशी मी कधीही सहमत होऊ शकत नाही. त्याचं संरक्षण आम्ही केलेलं आहे काय, आणि हे ओबीसीला मिळालेलं आरक्षण संविधानाच्या कलम 340 नुसार लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बिल पारित होऊन आणि सर्वोच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब झाल्यानंतर मिळालेलं आरक्षण आहे. त्याच्यामुळे ते आरक्षण संपवण्याचं भाषा कोणी करू नये, ते आरक्षण संपू शकत नाही. पण आरक्षण संपलं अशा प्रकारचा एक अपप्रचार करून ओबीसी समाजाच्या मनामध्ये एक भीती निर्माण केलेली आहे, दहशत निर्माण केली आणि त्याच्यामुळे आज अनेक लोकांनी याच्यामध्ये आत्महत्या केली आहे. अशा प्रकारचं कृत्य करून समाजाला आपल्याकडे आकर्षित करून त्या समाजाला सोबत घेऊन मोर्चा काढून जी मागणी तुमची संविधानाच्या कक्षेमध्ये बसत नाही, न्यायालयाच्या कक्षेमध्ये बसत नाही, ती मागणी घेऊन जर आपण समाजाला रस्त्यावरती आणत असेल, समाजाची दिशाभूल करत असेल, अशा प्रकारचं कृत्य आजपर्यंत राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केलं नाही आणि भविष्यात सुद्धा आम्ही करणार नाही. आणि म्हणून पहिल्या दिवसापासून आमच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी, सर्व समर्थक याच मतावरती आहे की या GR मुळे आपल्या ओबीसीचं आरक्षण संपलेलं नाही किंवा आरक्षणाला धक्का लागलेला नाही. आणि म्हणून आमचं जे म्हणणं आहे त्याच्या विरोधात म्हणणं आजच्या आंदोलनकर्त्याचं आहे, मोर्चेकऱ्यांचं आहे, आणि म्हणून आम्ही आजच्या मोर्चामध्ये सहभागी होणार नाही. कुठेतरी आज जो मोर्चा निघतोय तो ओबीसी समाजाला भरकवण्याचं काम करतोय असं वाटतं का आपल्याला? नक्कीच. मी म्हटलं यापूर्वी सुद्धा बोललेलो म्हणजे ते काही हे नाही ना की माझं काय म्हणणं, तुम्ही जेव्हा म्हणता आरक्षण संपलं, अरे कसं संपलं हे सांगा ना. नुसतं आरक्षण संपलं म्हणायचं आणि नुसतं हे करायचं आणि समाजाची दिशाभूल करायचं, ते दिशाभूल करण्याचं काम राष्ट्रीय ओबीसी महासंघ भविष्यात सुद्धा करणार. कुठंतरी या GR मध्ये पात्र शब्द वगळण्यात आला आहे असं वडेट्टीवार म्हटले होते आणि त्यानंतर ही सगळी GR रद्द करायची मागणी सुरू झाली. आजचा मोर्चा येऊन ठेपलाय. तर कशा पद्धतीनं या सगळ्या पात्र शब्दाच्या वरत सगळा गोंधळ होता, काय वाटतं? पात्र शब्द असो किंवा नसो, सुरुवात कुठून आहे त्या GRची? मराठा समाजातील ज्या व्यक्तीला मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र पाहिजे असेल त्या व्यक्तीच्या वडिलोपार्जित वंशावळीनुसार जे नातेसंबंध असतात त्यापैकी एखाद्या नातेवाईकाकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र असेल आणि ती व्यक्ती तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र देत असेल की बा हा माझा नातेवाईक आहे, माझ्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, त्याच्यामुळे माझ्या नातेवाईकाला सुद्धा देण्यात
यावं, जी तरतूद ऑलरेडी 2012च्या नियमामध्ये आहे, तेच तरतूद ही आहे. आणि मग तशा प्रकारचा जर कुणाकडे दाखला असेल तर तो आधी जी आर निघो किंवा न निघो, लोक मागू शकत होते, ते मागत आहे आज पण. त्याच्यावर नवीन काय त्या जी आर मध्ये 2012च्या नियमावलीतले काही शब्द इकडले तिकडे करून काढलेला हा जी आर आहे. त्याच्यामुळे सरसकट मग कोणत्याही मराठ्याला कुणबीचं प्रमाणपत्र द्या असं त्या 2 तारखेच्या जी आर मध्ये आहे का? नाही आहे. मागच्या दाराने अनेक मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे असे दावे सुद्धा आता बऱ्याच ठिकाणी होऊ घातल्यात. काय वाटतं? पण दावे प्रतिदावे मी याच्याशी सहमत करीत राहत नाही. दावे करत असताना कॉन्क्रीट पुरावा पाहिजे. कॉन्क्रीट की साहेब हे प्रमाणपत्र हे तहसीलदाराने दिलं, एसडीओने दिलं, याचे कुठेही वंशावळ जोडलेली नाही. कुठल्याही प्रकारची वंशावळ जोडली नसताना किंवा कुठल्याही प्रकारचे 2012च्या नियमामध्ये जी कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे त्या कार्यप्रणालीची पूर्तता न करता प्रमाणपत्र दिलं, हे पुराव्यासही सांगावं ना. कुठलाही पुरावा नसता म्हणजे प्रमाणपत्र तर दाखवलं पाहिजे. तू आपले सर्वांचे एवढे कार्यकर्ते आहे, त्या लोकांनी एखाद्या माणसाचं कागदपत्र आणून दाखवलं पाहिजे. आणि ते जर खोटं निघालं तर त्या अधिकाऱ्याला आणि ज्यांनी प्रमाणपत्र घेतलं त्या दोघांनाही शिक्षेची तरतूद आहे कायद्यामध्ये. आपण नसताना शंका कुशंकाच्या भरोश्यावरती आपलं मत तयार करायचं आणि समाजाची दिशाभूल करायचं, हे काम आम्ही करू शकत नाही. नक्कीच कुठेतरी ओबीसी समाजामध्ये 2 भाग पडल्यासारखा दिसून येत आहे. एक तर आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघ या सर्व महामोर्चापासून विलिप्त राहणार आहे आणि यासोबतच आज होणाऱ्या मोर्चामध्ये नेमके काय कशा पद्धतीने भूमिका मांडली जाणार आहे हे सुद्धा पाहण्यासारखं आहे. ऋषभ परकुंडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.